जय भारत, जय संविधान। नमस्कार। इंडिया बुलेटिन 7 में आपका स्वागत करता हूँ। देखिए, इंडिया बुलेटिन 7 की आज की सुर्खियां। बुल्डाना में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा स्थापित करते समय हुई क्रैश, आक्रामक हुई जनता, पुलिस का लाठीचार्ज। बुल्डाना संग्रामपुर में पुलिस दफ्तर और वसाहत निर्माण का उद्घाटन। 9 करोड़ के लागत निधि से बन रहे काम का विधायक डॉक्टर संजय कुटी जी ने किया उद्घाटन। अवैध तरीके से विकास कामों के खिलाफ सोनाला में अनशन, बुल्डाना के सोनाला की घटना। देखिए खबरें विस्तार से इंडिया बुलेटिन 7 पर। बुल्डाना तहसील ग्राम डोंगरखंडाला में प्रशासन ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला बिठाते समय टूटने से आक्रोशित हुए लोग हिंसक कार्य को हाथ में लेने लगे। कई जगह पर बसेस जलाई तो कई प्रशासन के अधिकारियों को पूरी तरह घायल किया। प्रशासन के अधिकारी जब यह प्रतिमा लेकर जा रहे थे तब उन्होंने पुख्ता इंतजाम नहीं किया। इस कारण प्रतिमा को ईजा हुई और वह टूटने से गुस्साए लोगों ने हिंसक आंदोलन हाथ में लिया। इसमें पुलिस द्वारा बड़े पैमाने पर लाठीचार्ज किया, जिसमें महिलाओं को भी घर में घुस कर पुलिस ने मारा। सरकारी वाहनों को तोड़ा गया। लाठी और पथराव करते समय लोग रास्ते पर दिखाई दिए। गांव में शांति और व्यवस्था रखने हेतु पुलिस अधीक्षक ने डोंगरखंडाला में आह्वान करते समय ये कहा। अभी भी डोंगरखंडाला में तनावपूर्ण शांतता है। पुलिस ने गांव पर कब्जा कर रखा है। धीरज अवसरमोल की रिपोर्ट इंडिया बुलेटिन 7 के लिए। पोलिसांचा रोल फक्त संरक्षणाचा आहे। पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आदर आहे, किंबहुना जेवढा तुम्हाला आहे काकण बरसरस आम्हाला आहे, मी ठामपणे सांगू शकतो। आता यातून मार्ग काय काढायचा, यंत्रणा म्हणून पोलीस विभाग आहे। जसं पीडब्ल्यूने फिर्याद दिली, आम्हाला गुन्हा दाखल करणं भाग आहे। त्यांनी संरक्षण मागितलं, आम्हाला संरक्षण देणं भाग आहे। परंतु आता बरबंडला ॲडिशनल एसपीची गाडी फोडली। तहसीलदार बगळे आणि एसडीएम ज्या मॅडम आहेत त्या दोघांनाही दगड लागलेले आहेत, रक्तबंबाळ झालेले आहेत। त्यांना आता दवाखान्यात नेलेलं आहे। डोंगर शेवली आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये अत्यंत मेसेज गेल्यामुळे सगळे एक्साइट झालेले आहेत। आणि ज्याला जसं वाटेल, जसं जमेल, जसं शक्य आहे हातात लाठी घेतोय, दगड घेतोय, आई बहिणी शिवागाळ करतोय आणि ते सगळे बिथरलेले आहेत। तर सगळ्यात प्रायोरिटी याला आहे की माझ्या डोंगर खंडाळा गावामध्ये जो विषय चिघळलेला आहे तो तात्काळ खाली आणणे आणि जो निर्णय झाला तो अत्यंत चांगला आहे, सकारात्मक आहे। ग्रामपंचायतची जागा आहे, त्या जागेवर तुम्ही ही जागा निश्चित केलेली आहे। त्या ठिकाणी हे म्हणतात 2 दिवसांनी, मी त्याच्या पुढचा आहे, 5 वाजेपर्यंत नाही, 2 तासात ते या ठिकाणी काम झालं पाहिजे। तो जो स्टँड आहे, जो आता तात्पुरता लोखंडी आपण फॅब्रिकेशन बनवलेला आहे, तो आपण या ठिकाणी आणू आत्ताच। आत्ता म्हणजे लगेच वेळ लागतो। जी काय विधिवत पूजा करायची आहे, चांगला ब्राह्मण आणा, चांगला पुरोहित आणा, ज्याला मंत्र पुष्पांजली येते। माझी खात्री आहे जे मी श्रीमंत योग्यानी जाणता राजा आणि शासनाची जे आता प्रतिवेदन लेख सांगितलेलं आहे, आपल्या किती लोकांना माहिती आहे। प्रत्येकाची भावना महत्वाची आहे। तर आपण त्या या ठिकाणी आणू, पूजा करू आणि जी आता प्रतिमा जे काही पाय तुटलेला आहे किंवा क्रॅक गेलेला आहे, अमुक आहे तमुक आहे, तर त्या मूर्तीला सुद्धा शिवती छत्रपती महाराजांचीच प्रतिमा आहे ना, जी आपल्या हृदयात आहे, आपल्या मनामध्ये आहे, त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते। अर्ध पुतळा असो, छोटा पुतळा असो, मोठा पुतळा असो, पण मी राधेश्यामजी चांडक भाईजी यांचे आभार मानतो, संजयजी गायकवाड यांचे आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी चर्चा करून हा एक तर चांगला निर्णय घेतलेला आहे। आणि शक्य होईल तितक्या लवकर तोडीस तोड नाही, याच्यापेक्षा भारदस्त पुतळा आपण कसा उपलब्ध करायचा याचं नियोजन करू। आणि 5 वाजेपर्यंत मिळाला, पुढे रेडी असेल, वेल अँड गुड। आज नाही मिळाला, उद्या सकाळी मिळाला, जितक्या शक्य गतीनं मिळेल तो पुतळा इथे आणून अशाच जी उपस्थिती आहे याच्या 100 पट उपस्थितीमध्ये
आपण महाराजांना अभिवादन करायला इथं एकत्र भेटलो. एसडीएम मॅडमला दगड लागला, बगळे साहेबांना तहसील दगड लागला, हरिचल एसपी ची गाडी फोडली, एसटी बसेसचं नुकसान झालं, पोलीसच्या इथे गाड्या फोडल्या. तर याच्यामध्ये डिटेल इन्क्वायरी, आता दगड मारला हा कोणीतरी आहेच की नाही, परंतु तुमचा जो मागाची आउटक्राय होता की घरात घुसून मारलं, महिलांना मारलं, तर या सगळ्याबद्दल डिटेल इन्क्वायरी करण्यात येईल. आणि याच्यामध्ये जे दोषी असतील, मग तो पोलीस पाटील असेल, माझा ठाणेदार असेल, किंवा उद्या मी सुद्धा असेल, तरी सुद्धा त्या इन्क्वायरीद्वारे जे निष्पन्न होईल त्याबद्दल जी उचित कायदेशीर कारवाई आहे, प्रतिबंधक कारवाई आहे, ती केली जाईल.